नमस्कार. पाऊस दाटलेला. लेखिका वृषाली हणमंते गांगल. अभिवाचन अनुराधा कर्वे. मुंबई, जुलैचा मध्य. पावसाच्या सरींनी शहराला ओलं चिंब केलं होतं. संततधार पाऊस चालू होता. सिग्नलवर थांबलेल्या गाड्यांच्या काचांवर पावसाचे थेंब वेगाने धावत होते. प्रत्येकजण कुठेतरी पोचण्यासाठी धावत होता. पण त्या गर्दीत कुणाचं तरी मन मात्र एकाच जागी रेंगाळत होतं. ऑफिसच्या 18व्या मजल्यावरच्या मोठ्या काचेपाशी अन्विता उभी होती. हातात कॉफीचा कप. पण तिची नजर मात्र बाहेर पावसात हरवलेली. ती आज 32 वर्षांची होती. मोठ्या MNCमध्ये उच्च पदावर. सगळं मिळवलं होतं. पैसा, प्रतिष्ठा, लक्झरी. पण मनातली पोकळी मात्र दिवसेंदिवस वाढत होती. लाईफ सेट आहे सगळे म्हणायचे. पण तिला मात्र जाणवायचं, खरंच फक्त हीच का माझी स्वप्न होती? पावसाचा नाद तिच्या आतल्या शांततेला छेडत होता. बाहेरून सगळं परिपूर्ण, पण आत मात्र एक प्रश्न सतत सतावत होता. सर्व काही असताना ही अस्वस्थता का वाटते? एक अपूर्णता. आणि मन रिकामं एकटं का वाटतं? नोटिफिकेशनच्या आवाजाने तिनं लॅपटॉपच्या दिशेने पाहिलं. लॅपटॉपवर मेल आला. तिनं डोळ्यांनी स्कॅन केलं. प्रोजेक्ट अपडेट्स, टीम रिव्ह्यू, सगळं रुटीन. लंच ब्रेकला ती लिंक्डइन स्क्रोल करत होती. अचानक एका नोटिफिकेशनवर तिची नजर थांबली. Congratulations to Raghunath Patil for opening his own organic cafe in Alibag. तिच्या बोटांनी स्क्रीनवर क्लिक केलं आणि क्षणभरासाठी तिची नजर स्क्रीनवरच थांबली. तो फोटो, तोच चेहरा. 15 वर्षांनीही डोळ्यातलं हसू जसंच्या तसं. फक्त आता त्याच्या डोळ्यात अनुभवाचा सागर होता. कॅप्शन वाचताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. आपली मुळं विसरू नका, तीच तुम्हाला खरी ओळख मिळवून देतात. वाचता वाचताच तिचं मन भूतकाळात गेलं. ती शहरी मुलगी, इंग्रजीत बोलणारी, हुशार, करिअर ओरिएंटेड. पण तिच्या वडिलांची बदली अचानक अलिबागला झाली, त्यामुळे तिनं कॉलेजला तिथे ॲडमिशन घेतली. तो गावाकडचा मुलगा, जमिनीवर पाय असलेला, साधा पण स्वाभिमानी. कॉलेजला जात असताना पहिल्यांदा भेट झाली पावसात. ती स्कूटरवरून घसरली होती आणि तो मदतीला आला. हळू चालवायची ना गाडी, पावसात घाई करायची नसते, तो म्हणाला होता. आणि ती त्याच्या आकर्षक डोळ्यात पाहता क्षणी हरवली होती. दोघांचं जग वेगळं होतं, पण मैत्रीचे धागे विणत गेले. एकमेकांची स्वप्न एकमेकांना सांगण्यात वेळ कमी पडू लागला. अन्विता नेहमी म्हणायची, मला खूप मोठं व्हायचं आहे, शिकायचं आहे, करिअर करायचं आहे, मुंबईत राहायचं आहे. आणि या उलट रघुवीर म्हणायचा, मला इथेच आवडतं, मला इथेच सगळं काही करायचं आहे. आपली मुळं सोडून दुसरीकडे जाऊन आपल्याला आपली ओळख मिळू शकत नाही असं मला वाटतं, असं तो नेहमीच म्हणायचा. काही वर्षातच नातं एकदम घट्ट झालं. एकमेकांशी बोलल्याशिवाय करमेनासं झालं. खरं तर दोघांनाही एकमेकांविषयी खास असं काही वाटायला लागलं होतं. पण दोघांची स्वप्न वेगळी असल्यामुळे त्यांच्या मनातलं कोणीच एकमेकांना सांगितलं नाही. पण वेळ थांबत नाही. तिची स्वप्न पुरी करण्यासाठी ठरल्याप्रमाणे उच्च शिक्षणासाठी ती मुंबईत आली. स्वप्नांच्या मागे धावली आणि आज सर्व काही मिळालेली एक यशस्वी स्त्री ठरली. त्याचं पहिलंच ठरलं होतं, त्यामुळे तो गावातच राहिला आणि तिथेच त्यानं शिक्षण आणि आपला उद्योगही सुरू केला. त्यांनी एकमेकांना मुद्दामून गुड बाय असं कधीच म्हटलं नाही. पण सुरुवातीला होणारे सततचे फोन, मेसेजेस हळूहळू एकमेकांच्या व्यस्त आयुष्यात कमी कमी होत गेले. अन्विता शहराच्या नवीन आकर्षक गोष्टींमध्ये रमली होती आणि कधी त्यांचं बोलणं एका शेवटच्या फोनवर येऊन थांबलं हे त्यांनाही कळलं नाही. रघुवीरला नेहमी वाटायचं अन्विताशी बोलावं,
पण त्याला असं वाटत होतं की शहरी वातावरणात रमलेली अन्विता आता आपल्याशी बोलण्यात रस घेणार नाही आणि एकमेकांशी संपर्क तुटला. फोनच्या रिंगने अन्विता भूतकाळातून बाहेर आली. तिच्या हृदयाचे ठोके वाढले. मी का नाही बोलले त्याच्याशी इतकी वर्ष? ती अस्वस्थ झाली आणि तिचा क्षणभरात निर्णय झाला. तिने कॅब बुक केली. गाडीच्या काचांवर थेंब धावत होते. रेडिओवर गाणं लागलं. हा पाऊस मजला भिजवून जातो आणतो गाणे ओठी. हा पाऊस माझ्या मनी रुजवतो पहिल्या वहिल्या भेटी. तिच्या मनात आठवणींची गर्दी झाली. कोकणातल्या हिरव्यागार रस्त्यांवर चालणं, तांदळाच्या पिकात हसणं, समुद्राच्या वाऱ्यात केस उडवणं, एकमेकांबरोबर तासनतास गप्पा मारणं आणि ते निरागस हसणं. तिच्या मनात विचार आला, तो मला ओळखेल का? त्यालाही हे सगळं आठवत असेल का? तो बदलला असेल का? मी बदलली आहे का? रस्ते संपत आले. अलिबागच्या मातीचा गंध गाडीत शिरला. कुठेतरी मन शांत झालं. धडधड वाढली. कॅफेच्या बाहेर पोचली तेव्हा पाऊस अजूनही कोसळतच होता. लाकडी फलकावर नाव चमकत होतं, निसर्गगंध. ती काचेच्या दारातून आत डोकावली. तो काउंटरवर उभा होता. पांढरा लिनन शर्ट, हातात मातीचा कप. तिला पाहिलं आणि क्षणभर त्यांची नजरानजर झाली. सगळं थांबलं. अन्विता! तो आवाज. तिच्या डोळ्यातून पाणी ओघळलं. तिनं फक्त मान हलवली. ते दोघं समोर बसले. मध्ये त्यांच्या आवडीचा चहा होता आणि पावसाचा आवाज संगीत बनला होता. तू आलीस इतक्या वर्षांनी? हो, मला कळलं तुझ्याबद्दल आणि मी थांबवू शकले नाही स्वतःला. त्याच्या ओठावर हसू उमटलं. तुझं शहर, तुझी स्वप्न. ती हसली. स्वप्न मिळाली, पण मी स्वतःला हरवले होते. तुझ्यात आज मला शोधायला आली आहे. ते तासनतास बोलले. भूतकाळ, वर्तमान, अपूर्ण आयुष्य, सगळ्या भावना बाहेर आल्या. पाऊस जोरात कोसळत होता. त्यांनी तिचा हात धरला. क्षणभर डोळ्यांना डोळे भिडले. विजेचा कडकडाट झाला आणि त्या आवाजात त्यांनी एकमेकांना मिठी मारली. संपूर्ण आकाशात फक्त पावसाचा आवाज आणि दोन हृदय. अन्विता, यावेळी वेळ आपल्याला वेगळं करणार नाही ना? नाही रघुनाथ, यावेळी आपण वेळेवर प्रेम करणार आहोत. यावेळी मी आता एकदाच जाणार आहे, पण परत कायमचं तुझ्याकडे येण्यासाठी. रात्र झाली. ती गाडीत बसली. काचांवर पावसांचे थेंब धावत होते. तिनं मागे पाहिलं. तो उभा होता, पावसात भिजत, हसत. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं आणि मनात पुढच्या भेटीची ओढ घेऊन ती कायमचं परतण्यासाठी निघाली. कथा संपली, पण खरं तर सुरुवात झाली होती त्यांच्या नवीन कथेला.